नमस्कार. नीटची परीक्षा झाली. सुरुवातीला त्या परीक्षेमध्ये प्रचंड गोंधळ झाला, पेपर फुटले. त्यानंतर पुन्हा ती परीक्षा घेण्यात आली. अगदी वायुसेनेचा वापर करण्यात आला. पंतप्रधानांनी फार मोठं सॅक्रिफाईस करत असल्यासारखं विमानतळावर या परीक्षा सुरळीत व्हाव्या म्हणून कसं पाऊण तास थांबलो याची जाहिरात झाली. परंतु पुन्हा जे व्हायचं ते झालंच. लखीसरायमध्ये काही लोकांना अटक करण्यात आली, जे डमी विद्यार्थी बसले होते, दुसऱ्याच्या नावावर विद्यार्थी बसत होते, ज्यांच्या फिंगरप्रिंट्स मॅच न होताही त्यांना आतमध्ये पाठवण्यात आलं परीक्षा केंद्रावर. ते घडलं. असं का घडतं पुण्यात तुम्ही बघितलं तर आता जे ज्युनियर इंजिनियरची परीक्षा आहे त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे पुणे महापालिकेमध्ये 179 ज्युनियर इंजिनियर भरायचे आहेत. त्याच्या संदर्भात मोठा गदारोळ झाला. सुरुवातीला टोटल मार्क त्यांचे प्रसिद्ध करण्यात आले, नंतर सब्जेक्ट वाईज मार्क प्रसिद्ध करण्यात आले आणि तरीही त्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी कायम आहेत. याचं कारण असं की त्या परीक्षेमध्ये 52 विद्यार्थी असे होते की ज्यांची नावं म्हणजे संपूर्ण नाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशी 52 विद्यार्थी होते. म्हणजे 26 पेअर्स अशा होत्या एकाच नावाच्या की ज्यांचे रोल नंबर वेगळे होते, मात्र नाव एक होतं. त्याच्यामुळे शंकेला जागा मिळाली. कारण असं काही सहजासहजी घडत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच परीक्षेमध्ये नावं येणं हे अशक्य असतं. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आणखी एक आता आरोप केलाय, जो किंवा काल पोलिसांकडे तक्रार केली त्यांनी, की ही परीक्षा चालू असताना, ही परीक्षा कॉम्प्युटरवर घेतली जाते, परंतु ही परीक्षा चालू असताना त्या परीक्षा हॉलमध्ये कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूला घेऊन जाण्याची परवानगी नसते. परंतु परीक्षा चालू असताना कुणीतरी त्याचा फोटो घेऊन बाहेर पाठवल्याचा पुरावा आता समोर आलाय आणि पोलिसांकडे तशी तक्रारही झाली. हे कसं घडू शकतं? याचाच अर्थ परीक्षांमध्ये घोटाळे झालेले आहेत हे उघड आहे. आता प्रशासन ते मान्य करत नाही. अर्थात कुठलंच प्रशासन आपली चूक कधीच मान्य करत नाही. दुसरी आणखी एक गोष्ट अशी आहे की पुणे महापालिकेसारखीच बनावट यंत्रणा उभी करून काही भरती प्रक्रिया चालू असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. पुणे महापालिकेचे लेटर हेड, अगदी भाषा सुद्धा पुणे महापालिकेची, शिक्के पुणे महापालिकेचे, ह्या अधिकाऱ्यांच्या त्यांचे खोटे इंटरव्ह्यू घेण्यात आले. म्हणजे जवळच्या काही रेस्टॉरंटमध्ये ते घेण्यात आले. त्यांच्या बदल्या झाल्याचं दाखवण्यात आलं. त्यांच्याकडून 30 ते 45 लाख रुपये उचलण्यात आले. आणि अजूनही हे घोटाळे करणार. त्याच्यातला एक जण जेजुरी देवस्थानवर ट्रस्टी आहे, राजेंद्र खेडेकर म्हणून. दुसरा महापालिकेचा एक शिपाई आहे, शिवानंद पाटील म्हणून. यांनी हे सगळं जाणीवपूर्वक केलं. परंतु अजूनही कुणाला अटक झालेली नाही किंवा पालिकेने, समजा माझा जर नाव कोणी बेकायदा वापरलं तर मी पोलीस कंप्लेंट करेन, परंतु महापालिकेने त्याच्याकडे अजून तेवढे सिरियसली बघितले. त्याचा परिणाम काय झाला की जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, जे नोकरीसाठी येणारे उमेदवार आहेत, त्या सगळ्या तरुणांचा आता सिस्टीमवरचा विश्वास उडत चाललेला आहे. एवढ्या पद्धतीने काळजी घेऊनही जर बनावट नोकर भरती होत असेल, नोकर भरती होताना बनवेगिरी होत असेल, तर मग या तरुणांनी जायचं कुणाकडे? त्याच्यामुळेच ते कधी कधी चुकीच्या मार्गाचा आधार घेतात आणि नको त्या लोकांना पैसे देऊन बसतात. परंतु ही जबाबदारी एकट्या त्या विद्यार्थीचे, त्यांची तक्रार नाही म्हणून प्रशासनानं गप्प बसणं हे योग्य नाही. राज्यातल्या नागरिकांची फसवणूक होऊ नये, त्यांच्यावर कुठला अन्याय होऊ नये, त्यांच्यावर कुठलं दुःख येऊ नये, ही सगळी काळजी घेण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची, संबंधित महापालिकांची आणि पोलिसांची आहे. त्यांनी आता तरी याकडे लक्ष द्यावं की नंतर या सगळ्या गोष्टींना सावरणं कठीण होऊन बसेल.